वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या 16 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आजीकडून जहागीरदार कुटुंबाला सत्य कळतं की शौर्य आणि ऊर्जाचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे. आता त्यांच्यामध्ये खूप विरोध होतो, खूप बाचाबाची होते, पण आजी शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होणारच असं ठणकावून सांगते. त्याच वेळेस हर्षवर्धन विरोध धरून बसलाय की तो ते लग्न होऊच देणार नाही आहे आणि त्यांचं सगळं बोलणं अर्पिताने ऐकलंय. पूर्वा ऊर्जाला शौर्याशी लग्न न करण्याचं कारण विचारते तेव्हा ऊर्जा सांगून टाकते की त्याचं लग्न आधीच ठरलंय. तेव्हा पूर्वाला धक्का बसतो. पण जर असं असेल तर मग आजी शगुन घेऊन ऊर्जासाठी का आली होती हा एक प्रश्न पूर्वाला पडलाय. पण आता जहागीरदार कुटुंब हट्ट धरून बसलंय की ऊर्जा सून होणार नाहीये आणि आजीने ठणकावून सांगितलंय की ती स्वतः शौर्य आणि ऊर्जाचं लग्न लावून देईल. पण आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं? त्यात आता शौर्याचा निर्णय काय असेल ते पाहणार आहोतच. त्यासाठी आजचा भाग हे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि मालिकेचे खरे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. हर्षवर्धन तर निघून जातो. घरातले सर्वच जण शौर्याच्या अवतीभोवतीच असतात. अचानकच तीर्था रडायला लागते. शौर्य विचारतो की काय झालंय? तेव्हा तीर्था म्हणते की दादा तुला माहिती आहे का, हे 2 दिवस मला किती डिफिकल्ट केलेत आम्हाला सगळ्यांनाच. तेव्हा सोनलही म्हणते की हो दादा. दोघी आता त्याला घट्ट मिठी मारणार. आदित्य त्यांना वेळीच सावध करतो की अरे रे रे, तुमच्या दादाला मिठ्या मारायच्यात ना, आधी त्याला रिकवर तर होऊ देत. तेव्हा विजया म्हणते की चला बरं त्याला आराम करू देत आणि ती घरातल्या सगळ्यांना घेऊन जाते. आजी शौर्याच्या डोक्यावरून हात फिरवते. तीही जाणार. शौर्य आजी म्हणून हाक मारतो. आजी जवळ येऊन बसते आणि विचारते की ऊर्जा? तेव्हा शौर्य म्हणतो की हो. आजी त्याला सांगते की अरे ती हॉस्पिटलमधूनच घरी निघून गेली. तेव्हा शौर्य म्हणतो की मला माहिती आहे, अर्पिताबद्दल प्रश्न पडले असतील तिला. तेव्हा आजी म्हणते प्रश्न तर या घरातल्या सगळ्यांनाच पडलाय, पण ती शौर्याला धीर देते की ती सगळं सांभाळून घेईल, तू फक्त आराम कर. शौर्य विचारतो की आजी मी एक विचारू, मी ऊर्जाला फोन करू का? तेव्हा आजी म्हणते की शौर्य खरं मनापासून सांगू तर अजिबात नको. शौर्य वैतागतो. आजी मला इतकी झोप का येते? तेव्हा आजी हसत म्हणते की कारण तुला आराम कर म्हणूनही तू ऐकणार नाहीस ना, म्हणून. गोळ्यांमुळे शौर्याला ग्लानी येते आणि तो तिथे झोपी जातो. आजी आता खाली येते आणि सर्वच जण उत्तराची वाट पाहत थांबलेले असतात. आजी सगळ्यांच्या समोर येते. हर्षवर्धन विचारतो की शौर्य? तेव्हा आजी सांगते की गोळ्यांमुळे त्याला ग्लानी येते. विजया म्हणते की बरंच आहे मग, तो झोपलेलाच चांगला आहे, कारण आपल्याला त्यामुळे स्पष्ट बोलता तरी येईल. खरं तर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला तुमच्याशी. तेव्हा आजी म्हणते की याची कल्पना आहे मला. तेव्हा विजया म्हणते की हॉस्पिटलमध्येच आम्हाला खरं तर विचारायचं होतं, पण ती योग्य जागा नव्हती आणि इथे घरी योग्य संधी नव्हती. तेव्हा आजी म्हणते की मी स्वतःहूनच तुम्हाला सगळं काही सांगणार होते. हर्षवर्धन विचारतो कशाबद्दल? तेव्हा आजी सांगते की शौर्य आणि ऊर्जाबद्दल. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. इथे दिव्या अतिशहाणपणा करायला जाते आणि हर्षवर्धनचा ओरडाच खाते. ती मुद्दामच विचारते की वा आता मजा येणार आहे. आजीसाहेब तुम्हाला काय बोलायचं आहे? ऊर्जाबद्दल? म्हणजे ऊर्जा शिंदेबद्दल? तुम्ही माझ्या बहिणीबद्दल बोलताय? मुद्दामच ती हर्षवर्धनला चिडवण्याचा प्रयत्न करते. पण आईसाहेब तुम्हाला असं काय बोलायचं आहे? शौर्य आणि ऊर्जाबद्दल. हर्षवर्धन आता तिच्यावरती चिडतो की दिव्या प्लीज 1 मिनिट, तू गप्प बस, मध्ये अजिबात बोलू नकोस. हर्षवर्धन आजीला एकच प्रश्न विचारतो की ते दोघं एकमेकांना ओळखतात? तेव्हा आजी खूप मोठं बॉम्ब फोडते. ते आता घरातल्यांना सत्य सांगून टाकते. हर्षवर्धन ते दोघे फक्त एकमेकांना ओळखत नाही तर एकमेकांवरती जीवापाड प्रेमसुद्धा करतात. त्याच वेळेस त्यांच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरते. या गोष्टीचा अंदाज हर्षवर्धनला थोडासा आला होता.
इकडे ऊर्जा अजूनही खूपच अस्वस्थ असते, पण जेव्हा पूर्वा तिच्याकडे येते त्या क्षणी ती बहाणा करते की आई, मला ते पेपरचे झेरॉक्स काढायचे आहेत, मी जाऊन येते. तेव्हा पूर्वा तिला थांबवते की 1 मिनिट थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर लगेच बहाणा बनवून बाहेर निघालीस. ऊर्जा, मला कळायला हवं आहे, आई आहे ना मी तुझी. माझ्या मुलीच्या मनात नक्की काय चाललं आहे ते मला कळायला नको आहे का? ऊर्जाचं पुन्हा तेच. ती पूर्वाशी पुन्हा त्या पेपरच्या झेरॉक्सबद्दलच बोलते. ऊर्जा उगाचच माझ्याशी बोलणं टाळण्यासाठी उन्हातान्हात बाहेर काही जायची गरज नाही आहे. आणि ती रागाने ते पेपर टेबलावरती नेऊन आदळते. बस इथे गुपचूप आणि कर काय काम करत होतीस ते. तेव्हा ऊर्जा म्हणते की आई, बोल ना, तुला काय बोलायचं होतं. पूर्वा इतकी चिडते, नको, काहीच नाही बोलायचं आहे. तेव्हा पूर्वा ऊर्जाचा निरागस चेहरा पाहते आणि वळते. मगाशी तू मला म्हणालीस की शौर्यशी तुला लग्न करायचंच नाही आहे. त्यावेळेला मी तुला काही बोलले नव्हते, पण तुझ्या निर्णयाचा मला काही अर्थच लागत नाही आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की जाऊ देत का आई, कशाला उगाच जास्त खोलात शिरतेस. तसंही आपण ते लग्न करणारच नव्हतो ना. तेव्हा पूर्वा म्हणते, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. ऊर्जा, मी तुला निर्णयाबद्दल काही विचारतच नाही आहे. आणि तसंही खरं म्हणजे मी लग्नाचा विषय काढलाच नव्हता. तूच असं म्हणालीस आणि ते का म्हणालीस तेच मला जाणून घ्यायचं आहे. आता ऊर्जा पेचात पडते. इकडे आजीच्या तोंडून सत्य काय ऐकतं जहागीरदार कुटुंब. हर्षवर्धनचा तर रागाचा पाराच चढतो. आईसाहेब, तुम्ही काय बोलताय? शौर्य आणि ऊर्जाचं एकमेकांवरती प्रेम आहे. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तेव्हा विजया चिडते, यांना सगळं कळतंय, पण या मुद्दाम सगळं करतायत. तेव्हा आदित्यमध्ये बोलतो की आई प्लीज, आपण आजीशी शांतपणे बोलू शकत नाही का? आपण शांतपणे बसून बोलूयात ना प्लीज. विजया आदित्यवरतीच वचकते की आदित्य तू गप्प बस. हॉस्पिटलमध्ये खूप गप्प राहिलो होतो आम्ही, पण आता नाही या. आईसाहेब, तुम्हाला ती ऊर्जा शिंदे कोण आहे ते माहीत नाही आहे का? हर्षवर्धनला ती सांगते की खरं तर आईसाहेबांचं जे काही चाललं होतं ना त्याचा अंदाज मला आधी आला होता. आणि मी तुम्हाला म्हणाले सुद्धा होते की आईसाहेब, तुम्ही जे काही करताय ना त्याचा अर्थ लागत नाही आहे. पण तुमचं हे सगळं सुरू होतं. माझ्या शौर्याच्या डोक्यामध्ये तुम्हीच ते सगळं खूळ भरवलंत का? अहो, आपल्या घराण्यातल्या सुनांवरती साधा एक खोटा दागिनासुद्धा घातलेला चालत नाही तुम्हाला. आणि तुम्हाला ती चाळीतली मुलगी तुमची सून म्हणून आणायची आहे. दिव्याकडे रागाने जात ती आजीला सांगते की त्या ऊर्जाच्या बहिणीमुळे माझ्या मुलाचं आयुष्य वाटोळं झालं आहे. आणि तरीसुद्धा तुम्हाला ऊर्जा शिंदेला या घरात सून म्हणून आणायचं आहे. त्या ऊर्जा शिंदेमुळे आपल्या घरात किती गोष्टी घडत आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला तिला सून म्हणून या घरात घेऊन यायचं आहे. काय तर म्हणे प्रेम आहे एकमेकांचं. मुळात हा विचार तुमच्या डोक्यात आलाच तरी कसा? आता तिचा इतका संताप होत असतो, पण आजी तिची समजूत घालते की विजया, हे बघ, रागाच्या पायी तू तुझ्या मुलाचं नुकसान करू नकोस. मागच्या काही दिवसांमध्ये शौर्य अचानकच आजारी पडला होता, तेव्हा त्याची ती अवस्था तू पाहिली होतीस ना. अगं, ऊर्जापासून लांब गेल्यामुळे त्याची ती अवस्था झाली होती. हर्षवर्धन चिडून विचारतो की पण काय संबंध? अहो आईसाहेब, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? तेव्हा आजी म्हणते की हर्षवर्धन जे खरं आहे तेच बोलते. तेव्हा विजयही चिडते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की ती मुलगी माझ्या मुलापासून लांब गेली म्हणून त्याची ती अवस्था होती? इतकं वेड लावलंय त्या मुलीने माझ्या मुलाला. आता त्या मुलीचं ना भूत मी त्याच्या डोक्यावरून उतरवतेच. विजयाने आता विडाच उचललेला असतो, पण विजया किती चूक करते हे फक्त आजीच्याच लक्षात येतं. इकडे पूर्वा ऊर्जाच्या उत्तराची वाट पाहत असते. ऊर्जा, मी काय विचारते तुला कळत नाही आहे का? तेव्हा ऊर्जा सांगते की आई, माझ्या मनात तसं आलं होतं ते मी तुला सांगून टाकलं. पूर्वा विचारते की तेच तसं तुझ्या मनात का आलं? अगं, शौर्य 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तुझी काय अवस्था झाली होती? फक्त एक मेसेज यावा म्हणून त्या फोनकडे डोळे लावून बसली होतीस. अगं, त्याचा फोन आला असं समजून वेड्यासारखी बडबडत होतीस तू. आणि जेव्हा त्याचा फोन आला
तेव्हा धावत हॉस्पिटलमध्ये गेलीस ना त्याच्यासाठी. किती प्रार्थना करत होतीस फक्त शौर्य शुद्धीवरती यावा यासाठी. आणि जेव्हा तू शौर्याशी भेटून घरी आलीस तर तेव्हा तुझा चेहरा उतरलेला होता. अचानक मला काय म्हणालीस की तुला शौर्याशी लग्नच करायचं नाही आहे. शौर्य शुद्धीवरती आला त्याच्या आधी तिथे नक्की काय घडलं होतं. तेव्हा ऊर्जा तोंड फिरवते, पण पूर्वा आता हट्टालाच पेटते की मला उत्तर हवंय. ऊर्जा, तिथे नक्की काय घडलं होतं. तेव्हा ऊर्जाला तो प्रसंग आठवतो की अर्पिताच्या तोंडून सत्य बाहेर पडलं की तिचं लग्न शौर्याशी ठरलंय. आणि म्हणून ऊर्जा अस्वस्थ झाली होती. आणि खरं काय ते कारण शेवटी तिला आता पूर्वाला सांगावंच लागतं, कारण शौर्याचं लग्न आधीच ठरलंय आई. तेव्हा सत्य ऐकून पूर्वासुद्धा थंडगार पडते, तिलाही धक्का बसतो. इकडे आमदाराच्या घरी अर्पिताही तेच विषयाला धरून खूपच अस्वस्थ असते. आता विक्रांत तिला म्हणतो की अगं ती ऊर्जा शिंदे तिथे असणारच ना, तिनेच तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असेल. तेव्हा अर्पिता म्हणते की नाही पप्पा, म्हणजे ती तिथे होती ICUमध्ये शौर्याच्या जवळ, आणि ते बघितलं आणि मला खूप विचित्र वाटलं. तेव्हा आमदार विचारतो की काय, पण नक्की असं काय बघितलंस तू. तेव्हा अर्पिता सांगते की ऊर्जा शौर्याजवळ होती. आमदार विचारतो की पण नक्की काय बोलत होते ते. तेव्हा अर्पिता सांगते की नाही पप्पा, ते बोलत काही नव्हते हो, पण त्यांच्या नजरेत मात्र परकेपणा नव्हता. अर्पिता म्हणते की जाऊ देत पप्पा. तेव्हा आमदाराला मात्र एक वेगळीच शंका येते. तो म्हणतो की नाही नाही जाऊ देत कसं नाही, म्हणजे ऊर्जाने शौर्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं इथपर्यंत एक ठीक आहे, समजू शकतो मी. पण दुसऱ्या दिवशी तिथे हॉस्पिटलमध्ये येणं, शौर्याची काळजी करणं, शौर्याची चौकशी करणं आहे, कुठेतरी संशयाला जागा आहेच. नाही म्हणजे इतकं सगळं, तेही दुश्मनाच्या मुलासाठी. तेव्हा अर्पिता वैतागते की जाऊ देत ना पप्पा, आता दुश्मनांचा विचार नको या. मला ना आता शौर्याला भेटायचं आहे. तो बरा झाला तेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ते हॉस्पिटलमध्ये पण जास्तीचं बोलणं नाही झालं ना, ते डिस्चार्जची लगबग होती त्यामुळे. आणि मी आता जाऊन शौर्याला भेटणार आहे. तेव्हा आता आमदार तिला एक जबाबदारी सोपवतो, पण अर्पिता ती घेत नाही या. ते आमदारालाच उलट तिच्या बापालाच असा काही टोला लगावते ना. आमदार म्हणतो की 1 मिनिट, आता जातेच आहे जहागीरदारांकडे, तर मग ते शौर्य आणि ऊर्जाचं नक्की काय प्रकरण आहे त्याचा अंदाज घे जरा. नाही म्हणजे आपल्याला पण कळलं पाहिजे ना की काय लपवलं जात आहे ते. तेव्हा अर्पिता स्पष्ट नकार देते की सॉरी पप्पा, तिथे मी शौर्याला भेटायला जाते, तुमची हेर बनून जात नाही आहे. माझ्यासाठी शौर्य बरा झाला ते जास्त महत्त्वाचं आहे. मला फक्त इतकंच कळतं आहे की शौर्यावरती माझं प्रेम आहे. माझं लग्न आता त्याच्याशीच होणार आहे. आणि पप्पा हो, तो मरता मरता वाचलाय हो. शौर्याला मला खूप प्रेमाने भेटायचं आहे. आणि अर्पिता निघून जाते. तेव्हा आमदार आता विक्रांतला असे काही टोमणे मारतो ना की खूपच भोळा आहे लेकरू. अर्पिता तुझी सख्खी बहीण आहे ना, चला निदान या चिखलात एखादं तरी छान कमळ फुललंय. अर्पिता, मी कधीही कुणाला तुझं मन दुखू देणार नाही, तुला वचन आहे तुझ्या पप्पांचं. इकडे जहागीरदारांच्याकडे आता मात्र मोठा राडा होतो. आधी ते धक्क्याने विचारतो की काय आजी हे सगळं खरं आहे. अगं पण शौर्य मला कधीच याबद्दल काहीच बोलला नाही आहे. तेव्हा आजी चिडते, बघतोयस ना आता घरात कळल्यानंतर काय सुरू आहे ते, कसं बोलणार होता तो. हर्षवर्धनही रागात विचारतो, कधीपासून सुरू आहे सो कॉल्ड प्रेम प्रकरण. तेव्हा आजी हर्षवर्धनवरती डाफरते, हे प्रेम प्रकरण कधीपासूनही सुरू असू देत हर्षवर्धन, पण त्या दोघांच्याही भावना एकमेकांसाठीच्या तितक्याच खऱ्या आहेत. हर्षवर्धन धक्क्याने विचारतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की ती ऊर्जा शिंदे शौर्यवरती खरं प्रेम करते. तेव्हा आजी सांगते की मी म्हटलं ना शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्याही खूप प्रेमात आहे. हर्षवर्धन तुम्हालाही माहिती आहे की ऊर्जा आली आणि म्हणूनच शौर्य कोमातून बाहेर आला. तुम्ही हे सत्य कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तेच सत्य आहे. ऊर्जामुळे शौर्य शुद्धीवरती आलाय. डॉक्टरांनी कितीही म्हटलं ना
की ते मिरॅकल आहे मिरॅकल आहे, पण हर्षवर्धन खरं तर ते प्रेम आहे. हर्षवर्धन भडकतो. बस या घरातल्या लोकांनी काही ऐकायचंच नाही असं ठरवलं आहे का? शौर्य शुद्धीवरती आला कारण डॉक्टरांची बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाली होती. शेवटी आजची इतकी वैतागते यांना. विजयासुद्धा विचारते की तुम्ही म्हणताय ना की ऊर्जामुळे शौर्य शुद्धीवरती आलाय, पण कशावरून? या सगळ्यांमध्ये ऊर्जाचा काही कट नसेल. ऊर्जा शिंदे तुमच्यासाठी फक्त एक नाव आहे, पण माझ्यासाठी तो एक श्राप आहे. विजय आजीला ठणकावून सांगते की आणि हा शाप मी माझ्या घरी कधीही आणणार नाही. जहागीरदारांनी कितीही आणि काहीही ठरवू देत, पण नियतीच्या मनात जे आहे शेवटी तेच घडणार आहे. इकडे पूर्वाचा गैरसमज होतो की म्हणजे शौर्याने आणखीन एक सत्य लपवून फसवणूक केली. तेव्हा ऊर्जा तिची समजूत घालते, तो गैरसमज दूर करते की नाही आई, शौर्याच्या या केसबद्दल माझ्याबद्दल ज्या काही भावना आहेत त्या खऱ्या आहेत. हर्षवर्धन सोबत मिळून त्याने कधीच कुठलाच कट रचला नव्हता हे मला समजलंय, पण त्याच्या आयुष्यात आणखीन कितीतरी गोष्टी घडल्यात की ज्या आपल्याला अजूनही माहीत नाही आहेत. या गोष्टीची जाणीव झाली ना, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. पूर्वा विचारते की कोण आहे ती मुलगी, पण ऊर्जाला अर्पिता नक्की कोण आहे ते माहितीच नाही आहे. पूर्वाला ती सांगते की मला माहीत नाही आहे आई, मी जेव्हा ICUमध्ये शौर्यसोबत होते ना तेव्हा ती तिथे आली होती आणि तिच्या बोलण्यावरून मला कळलं की त्यांचं लग्न ठरलंय. याच्या आधी मंदिरामध्ये शौर्याच्या आईसोबत सुद्धा मी बघितलं होतं तिला. आणि शेवटी ऊर्जा त्याग करायचा विचार करते. पूर्वाला ती स्पष्ट सांगते की आई, शौर्य जहागीरदार हा विषय मी तात्पुरता तरी माझ्यासाठी बंदच केलाय. ऊर्जासाठी फक्त शौर्याचा जीव वाचला ते जास्त महत्त्वाचं असतं. पण आता पूर्वाच्या डोक्यात एक प्रश्न सतत घोंगावत राहतो. ऊर्जाला ती त्याबद्दल विचारते की मग जर शौर्याचं लग्न आधीच ठरलं होतं तर त्याची आजी शगुन घेऊन तुला मागणी घालण्यासाठी इथे का आली? तेव्हा ऊर्जा सध्या तरी तो विषय टाळते. पूर्वाला ती म्हणते की चावतेत का आई, मला माहीतही नाही आणि मला जाणूनही घ्यायचं नाही आहे. आता तरी मला बरीच काम आहेत. ऊर्जाला त्रास होतो या, पण ते आता कामात स्वतःला झोकून देत शौर्याला विसरण्याचा विचार करते वाटतं. इकडे आजी विजयाला ठणकावून सांगते की अगं ऊर्जाला तू शाप काय म्हणतेस, उलट तुम्हाला तर आशीर्वाद द्यावे लागणार आहेत त्यांना. तेव्हा हर्षवर्धन विचारतो की कशासाठी? आजी सांगते की सुखी सहजीवनासाठी. तेव्हा हर्षवर्धन चिडतो, कसलं सुखी सहजीवन? आजी आता त्याला ठणकावून सांगते की अर्पिताशी शौर्याचं लग्न होऊ शकत नाही कारण त्याचं प्रेम ऊर्जावरती आहे. हर्षवर्धनला राग अनावर होतो, तुम्ही शौर्याच्या लग्नापर्यंत जाऊन पोहोचलात. तेव्हा विजया ही ठणकावून सांगते की शौर्याचं लग्न अर्पिताशीच व्हायला पाहिजे आणि अर्पिताशीच होणार. हर्षवर्धन विचारतो की शौर्याचं लग्न ऊर्जा शिंदेसोबत, असा विचार तरी कसा करू शकता तुम्ही? तेव्हा आजी त्यांची समजूत घालते की खूप दुबळा विचार करताय तुम्ही. आणि विजया, जेव्हा तू ऊर्जाला भेटली होतीस तेव्हा सुरुवातीला काय म्हणाली होतीस की ती ज्या घरात जाईल त्या घराचं नंदनवनच करेल. तेव्हा विजया पलटते, आजीला सांगते की त्यावेळी मला माहीत नव्हतं ती ऊर्जा शिंदे होती, माझ्यासाठी त्यावेळी ती फक्त एक मुलगी होती. तेव्हा आजी तोच शब्द धरून फिरवते. विजयाला सांगते की पण आवडली तर होतीच ना, का विरोध करतेस? तर ती ऊर्जा शिंदे आहे म्हणून. अगं त्यावेळी प्रेमाने हात धरून या घरात तिला घेऊन आलीच होतीस ना, आता फक्त सून म्हणून घेऊन ये इतकंच म्हणते मी. पण हर्षवर्धन इतका चिडतो, तो आजीला सांगून टाकतो की हे सगळं प्रकरण या दिशेला जाईल याचा अंदाज आलाय मला, आणि तो निर्णय जाहीर करतो की ऊर्जाचं लग्न माझ्या शौर्याशी कधीच होऊ शकत नाही. पण हे ठरवणारा तू कोण आहेस? खरं तर शौर्य आणि ऊर्जाचं लग्न या सगळ्यांचा विरोध असून सुद्धा कसं होतोय ना, ते पाहणं जास्त मनोरंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात काय ट्विस्ट आहे.
हर्षवर्धन आजीमध्ये खूप बाचाबाची होते. कारण हर्षवर्धन एकच गोष्ट धरून बसतो की शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होणार नाही. आणि त्यावेळेला आजी त्याला ठणकावून सांगते की शौर्याचं लग्न हे ऊर्जाशीच होणार. आणि नेमकं ते ऐकलंय अर्पिताने. ती शौर्यासाठी बुके घेऊन आलेली असते आणि तिला मोठा धक्का बसतो. तिकडे पूर्वा ऊर्जाला थांबवून विचारते की त्यावेळी जाधव मंडळी जेव्हा तुझ्यासाठी स्थळ घेऊन आली होती तेव्हा शौर्याशी तुझं बोलणं झालं. ती निघून गेल्यानंतर तू त्याला 27,800 रुपये दिले. ते पैसे नेमके कुठून आले? आता ऊर्जाला टेन्शन आहे. पण खरी कमाल आहे ते म्हणजे शौर्याचा निर्णय ऐकण्यात. आणि तो नक्की आता ऊर्जाचं मन पुन्हा कसं वळवतोय ते पाहण्यात.